तशी त्यांची तब्येत आता खूप क्रिटिकल आहे. हे बघा, जे खरं आहे तेच आम्ही सांगत आहोत. ऑपरेशन करावं लागेल, 30 लाख रुपये खर्च आहे. आणि जर तुम्ही नाही आणले 30 लाख रुपये तर मग आजोबांना अजून काहीही होऊ शकतं. लवकरात लवकर 30 लाख रुपये गोळा करा, नाही तर आम्ही ऑपरेशन नाही चालू शकणार. हो, डॉक्टर जे बोलत आहेत ते खरं आहे ताई. आजोबांना मी घेऊन तर आले होते तेव्हा त्यांची कंडिशन जरा नीट होती, पण आता त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल झाली आहे. आणि जर तुम्ही वेळेवर ऑपरेशन नाही केलं तर मग आजोबा खूप संकटामध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे पैसे जमा करा. माझ्याकडे पैसे असते तर मी दिले असते, पण माझ्याकडे नाही आहे. टेन्शन नका घेऊ, मी येते आता. काळजी घ्या तुमची आई आजोबांची. देव सगळं बघतो आहे वरून, तर नक्की करेल ठीक तुमच्या आजोबांना. हो हो ताई, तुमचे लाख लाख धन्यवाद. जर तुम्ही आजोबांना इथे नाही आणलं असं तर आम्हाला कळलंच नसतं. काहीतरी देव नक्कीच करेल. चिमेबाईच्या पप्पांना तर फोन करून सांगितलं आहे, ते लवकरात लवकर येतच असतील हॉस्पिटलमध्ये. आणि चिमेबाई पण येईलच. रेश्माच्या आईला सांगितलंय मी. आजोबा, तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. पण 30 लाख एवढी कुठून आणणार? 30 लाख तर खूपच जास्त आहेत. आता काय करायचं? अगं चिम्मे बाळ, इथे हसत काय बसली? लवकरात लवकर जा. तुझ्या आईचा फोन आलेला, तुझे आजोबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. ऍडमिट जा लवकर, तुझ्या आईचा फोन आलेला आताच. बापरे मॉम, हे तू काय सांगतेस? हो काकी, तुम्ही हे काय बोलत आहात? हो अगं, आताच फोन आलेला चिम्मेबाळच्या आईचा. त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे.